अकोल्यामध्ये भाजपकडून ठाकरेंच्या शिवसेनेला युतीची ऑफर, तर भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्यामध्ये बैठक. ठाकरेंच्या शिवसेनेची उपमहापौर पद आणि स्थायी समिती अध्यक्षपदाची मागणी. पुणे जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस आणि वंचितची आघाडी. जिल्हा परिषद 73 आणि पंचायत समितीच्या 146 जागांवर आघाडी. पुणे जिल्ह्यामध्ये काँग्रेसनं ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी युती करणं टाळलं. लातूरच्या अहमदपूरमध्ये ऐनवेळी भाजप आणि दादांच्या राष्ट्रवादीची युती, तर युती झाल्यानं अनेक निष्ठावंत इच्छुकांना फटका बसला. मंत्री बाबासाहेब पाटलांच्या समर्थकाची उमेदवारी कापली. पुण्याच्या भोरमधील भाजपचे नेते माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरूपा थोपटे जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात. पदयात्रा काढून उतरवली कारी या गटातनं भाजपकडून उमेदवारी अर्ज भरला. जळगाव महापालिका निवडणुकीनंतर देखील मतदानासाठी वापरण्यात आलेले ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवण्याचं काम सुरू. महापालिकेच्या इमारतीच्या 4थ्या मजल्यावर स्ट्रॉंग रूमची उभारणी. तर आवाडे यांच्या विरोधात कबनूर पंचायत समिती निवडणुकीसाठी निलेश पाटील यांनी शड्डू ठोकला. अपक्ष उमेदवार निलेश पाटील यांचा अर्ज दाखल. परभणी जिल्हा परिषदेवर अनेक वर्ष राष्ट्रवादीची सत्ता होती. यावेळी जनता राष्ट्रवादीच्या बाजूनच कौल देईल, आमदार राजेश विटेकर यांचं वक्तव्य. तर यावेळी जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवू, राजेश विटेकरांना विश्वास. मीरा भाईंदर पालिकेच्या निकालानंतर प्रभाग क्रमांक 20 मधील मनसेच्या पराभूत उमेदवार दृष्टी घाग यांची ईव्हीएमवर टीका. दृष्टी घाग यांनी प्रशासनाला आव्हान देत लावले बॅनर. बॅलेटवर निवडणुका घ्या, तुमची खरी जागा समजेल, बॅनरवर उल्लेख. मीरा भाईंदरचा महापौर मराठीच व्हावा यासाठी मनसे विद्यार्थी सेनेचे महापालिकेवर आंदोलन. महापालिका प्रवेशद्वारावर मनसेचं जोरदार निदर्शन. छत्रपती संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी जिल्हा परिषद निवडणूक स्वतंत्र लढणार. सूत्रांची माहिती, तर महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषद सुद्धा स्वतंत्र लढण्याची शक्यता. वैजापूरमधील भाजपच्या नाराज उमेदवारांशी दादांची राष्ट्रवादी संपर्क करण्याची शक्यता. सोलापूरमधील भाजपकडून मोहोळ तालुक्यातल्या उमेदवारी अर्ज दाखल, तर मोहोळमध्ये भाजपच्या बाळराजे आणि अजिंक्य राणा पाटलांकडून राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांना चॅलेंज. परभणीच्या गंगाखेडमध्ये भाजप आणि आमदार रत्नाकर गुट्टेंची युती. वाटाघाटीमध्ये 17 पैकी 11 जागा आमदार गुट्टे समर्थकांना दिल्या. सर्व जागा कमळ चिन्हावरच लढवण्यात येणार. पुण्यातील शिरूर तहसीलदार कार्यालयामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटच्या दिवशी मोठी गर्दी झाली होती. गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी उमेदवारांना ढकलून बाहेर काढल्याचं समोर. पुण्याच्या भोरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांचं जोरदार शक्तीप्रदर्शन. भोर शहरातनं पदयात्रा काढून काँग्रेसच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरला. खेड तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी अनेक दिग्गजांचे अर्ज दाखल. राष्ट्रवादीच्या उमेदवार अश्विनी पाचारणे यांचा अर्ज दाखल करताना जोरदार शक्तीप्रदर्शन. तर वाफगाव रेटवडी या गटासाठी उमेदवारी अर्ज दाखल. सानिका आवाडेंचा हातकणंगले या जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल. सानिका आवाडे भाजपचे आमदार राहुल आवाडे यांच्या कन्या. तर याचवेळी प्रकाश आवाडेंसह त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परभणीच्या पोखर्णी या गटातनं भाजपचे जिल्हा सरचिटणीस विलास बाबर यांच्या पत्नीचं तिकीट कापल्यानं कार्यकर्ते आक्रमक. काँग्रेसमधून भाजपात आलेले माजी आमदार सुरेश वरपुडकर यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याची कार्यकर्त्यांची भावना. गडचिरोली देसाईगंज या नगर परिषदेतील नगराध्यक्षांसह 4 नगरसेवकांचं पद धोक्यात. जात पडताळणी प्रकरण न्यायालयात, तर जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी पुरावे नसल्याचाही आरोप. जळगावातील भाजपचे सर्व नवनियुक्त नगरसेवक मंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीला, तर भाजपचे आमदार सुरेश भोळेंसह सर्व 46 नगरसेवक नाशिकला रवाना. वाशिम जिल्ह्यामध्ये गाव स्तरावर होणार लाडक्या बहिणीच्या कागदपत्रांची पडताळणी. राज्य शासनाच्या जिल्हा महिला बालकल्याण अधिकाऱ्यांना सूचना. जळगावात आरटीओ कार्यालयासमोर जळगाव जिल्हा ट्रक असोसिएशन आणि मनसेच्या वतीनं धरणे आंदोलन. जळगावातील वाहनधारकांना फिटनेस प्रमाणपत्रासाठी नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगरला जावं लागत असल्यावरून हे आंदोलन. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचाही इशारा. जालना जिल्ह्यात 30 जानेवारीपर्यंत जमावबंदीचे जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे आदेश. तर मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणाच्या मागणीवरून प्रजासत्ताक दिनाच्या काळात आंदोलनाची शक्यता असल्यानं प्रशासनाचा हा निर्णय. कुंभमेळ्यासाठी तपोवनसह नाशिकमध्ये 20 फेब्रुवारीपर्यंत वृक्षतोड करता येणार नाही. राष्ट्रीय हरित लवादाचा स्पष्ट निर्देश. तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वृक्षतोड करण्यास मनाई. बहिरम यात्रेत आमदार प्रवीण तायडे यांच्याकडून आमदार हिंद केसरी जंगी शंकरपटाचं आयोजन. तर यवतमाळ आणि हिंगोलीच्या बैलजोडीनं अवघ्या 6 सेकंदमध्ये गाठलं अंतर. विजेत्या शेतकऱ्यांना बुलेट गाडीसह लाखोंची बक्षिसं.
गोंदियात HSRP नंबर प्लेट नसलेल्या 70,000 वाहनांवर कारवाई होणार। HSRP नंबर प्लेटसाठी विशेष तपासणी मोहीम, नियम मोडणाऱ्यांवर दंड आकारणार। तर गोंदियामध्ये वाहन तपासणी कडक। पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात उद्या माघ शुद्ध चतुर्थी निमित्त गणेश जन्म सोहळा, तर आज पहाटे 4 ते संध्याकाळी 6 या वेळेत स्वराभिषेकातनं गायन सेवा अर्पण। दरम्यान गणेश जन्म सोहळा यंदा सुद्धा सुवर्ण पाळण्यामध्ये दुपारी 12 वाजता होणार। हातकणंगलेमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी अर्ज दाखल करताना पोलीस आणि आमदारांमध्ये वाद, जोरदार बाचाबाची झाल्याची माहिती। तर अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी हातकणंगले तहसील कार्यालयामध्ये मोठी गर्दी। दोन मित्रांमध्ये एकमेकांना खर्च करण्यावरून झालेल्या वादातनं जोरदार हाणामारी, तर गंभीर मारहाण झाल्यानं अनिल जोडपे यांचा मृत्यू। भंडाऱ्यात जीएसटी अधिकाऱ्यावर एसीबीची सापळा रचत कारवाई, तर लाच स्वीकारताना रंगेहात अटक। कारवाई दरम्यान 35,000 रुपये रोख, मोबाईलही जप्त। साताऱ्याच्या कराडमध्ये अवैध गांजा विक्री करणाऱ्यावर कारवाईची मागणी, कारवाई न झाल्यास मनसे विद्यार्थी सेनेकडून आंदोलनाचा इशारा। नाशिकच्या लासलगावच्या विंचूरमध्ये 600 ते 700 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, 2 संशयित पोलिसांच्या ताब्यात। पोलिसांनी विंचूरच्या वाईन पार्क आणि मोमीनपुरा या परिसरामध्ये मारला छापा। नागपूर जिल्ह्यामध्ये बंदी असताना सुद्धा नायलॉन मांजाचा सर्रास वापर, मकर संक्रांतीला 15 पक्ष्यांचा मृत्यू, 45 पक्षी जखमी। समाधानकारक कारवाई न झाल्यानं हायकोर्टानं अधिकारी आणि पोलिसांवर ताशेरे ओढलेत। किसनराव हुंडीवाले हत्या प्रकरणी 10 जणांना जन्मठेप, तर भाजपच्या पहिल्या महापौर सुमन गावंडे यांच्या कुटुंबातील 5 जणांचा यामध्ये समावेश। निवृत्त पोलीस निरीक्षक श्रीराम गावंडेलाही जन्मठेप। जिल्हा सत्र न्यायालयानं या संदर्भात निकाल दिलाय। जनतेच्या मनात भीती निर्माण करण्यासाठीच उमेश कोल्हेंची हत्या, आरोपीचा जामीन फेटाळताना उच्च न्यायालयाचं मत, तर उच्च न्यायालयाकडून पशुवैद्यकीय डॉक्टर युसुफ खानला जामीन देण्यास नकार। नागपूरमधील उद्योजक सत्यनारायण नुवाल यांच्याकडे 2 कोटींच्या खंडणीची मागणी, तर खंडणी न दिल्यास घातपात करण्याची धमकी। नुवाल यांना मेसेज करून देण्यात आली धमकी। सत्यनारायण नुवाल यांची नागपूर ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार। मीरा भाईंदरमध्ये इमारतीच्या 8व्या मजल्यावरून पडून सफाई कामगाराचा मृत्यू, पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू, तर टाकी साफसफाईचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे। बीडमध्ये ऑनलाईन सट्टा लावणाऱ्या 5 जणांवर 16 तासांनंतर गुन्हा दाखल, तर नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद। 5 जणांना बीड पोलिसांच्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी पकडलं होतं। ऑनलाईन सट्ट्याचं परदेशात कनेक्शन असण्याची सुद्धा शक्यता। माघी गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करा, गणेश मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करा। पालिकेचे गणेशोत्सव मंडळांना आवाहन, तर मंडप उभारणी परवानगी करता एक खिडकी योजना सुद्धा सुरू। धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिराच्या वादग्रस्त ठरावामुळे भाविकांमध्ये संताप, तर दानपेटीत चुकून पडलेल्या मौल्यवान वस्तू परत मिळणार नाहीत। मंदिर प्रशासनाच्या अजब नियमाला भाविकांचा फटका। सालेकसा तालुक्यातील कचारगड या यात्रेला 30 जानेवारीपासून सुरुवात, तर दर्शनासाठी लाखो भाविकांची उपस्थिती असणार। मां कंकाली देवीची कचारगड यात्रा सुरू, तर लाखो आदिवासी भाविकांचा कचारगडला मेळा असतो। पंढरपुरात वसंत पंचमी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा पार पडणार। विवाह सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात। बीडमधील विद्यार्थिनीचं उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र, जिल्हा परिषद शाळेमध्ये गैरसोय आणि भ्रष्टाचार सुरू असल्याचाही आरोप। अहिल्यानगर मनमाड महामार्गावरील रखडलेल्या कामांमुळे गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात प्रचंड वाहतूक कोंडीमुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांचे हाल, तर समस्येचं गांभीर्य ओळखून डॉक्टर सुजय विखे पाटलांकडून घटनास्थळावर पाहणी। जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकीपूर्वी आता लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होणार। 5 फेब्रुवारीपूर्वी लाडक्या बहिणींना जानेवारीचे 1,500 रुपये आणि शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचे 2,000 रुपये मिळणार। पुण्याच्या भोर तालुक्यातल्या नागरिकांनी अनुभवला आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा थरार, तर ठिकठिकाणी नागरिकांनी स्पर्धकांचं उत्स्फूर्त स्वागत केलंय। 35 देशांमधील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते। थायलंडमधील आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याचा पैलवान पहिला, कराडच्या सुरलीमधील पैलवान तेजस ढमालेची गावकऱ्यांनी मिरवणूक काढली। यवतमाळच्या पांढरकवडा इथल्या राष्ट्रीय महामार्गावर विद्यार्थ्यांचं आंदोलन, शाळेमध्ये जाण्यासाठी भुयारी मार्ग करण्याची विद्यार्थ्यांची मागणी, तर विद्यार्थ्यांनी उड्डाणपुलाखाली केलं आंदोलन।